नमस्कार मी पोट्यो. आज आंदोलन झालं, पण आंदोलन यशस्वी झालं, आंदोलन अयशस्वी झालं असं कोणीही समजू नका. आपल्या भलाई पोट्ट्याला मारलं असन, पण पोट्टे झाट ऐकायला तयार नव्हते, मागं सरकायला तयार नव्हते. मी तुम्हाला पहिले सांगून राहिलो. आपले पोरं संसदेच्या गेटपर्यंत गेले, भलाई अभिजित दीपकेले इकडे चढवलं, पण आपले पोरं संसदेच्या गेटपर्यंत गेले होते आणि संसदेचं अधिवेशन ठीक आहे 1:30 ते 1:45च्या दरम्यान त्यानं थांबवलं. काहून थांबवलं? तर सगळे आमदार, सगळे खासदार पंतप्रधानासहित याची लुपलुप करत होती. तर हे उठून पळाले. देशाचा पंतप्रधान मागच्या गेटनं उठून पळाला. सगळ्या खासदाराची एवढी दांदरली होती का यायले वाटलं का घरात यायले घुसून मारते का का. आणि आता तशीच वेळ होती. पोलीसवाल्यांनी बॅरिगेट लावले, त्याच्यानंतर डायरेक्ट ठीक आहे तिथं जे संसदेच्या समोरचे ठीक आहे जे आर्मीचे लोक होते त्यांना बंदुका आपल्याकडे दिल्या आणि एवढ्या तयारीत होते का उद्या जर पोरं आले आज तर पोरावर गोळीबार सुद्धा झाला असता अशी परिस्थिती होती. आपले पोरं गेटवर गेले, फक्त अभिजित दीपके तिथपर्यंत पोहोचू नाही दिले पोलिसांना आणि जाण्याचा प्रयत्न केला तर आपल्या पोरावर ठीक आहे लाठीचार्ज केला. पण माय म्हणणं एक आहे का इंडिया अलायन्सचे खासदार मेले होते का? तो भोकात गेला, माझ्या पक्ष काही लेणं देणं नाही ठीक आहे, आणि तो काँग्रेस गेला चुलीत, मला काही लेणं देणं नाही ठीक आहे. काल राहुल गांधी जर त्या स्टेजवर आले असते म्हणलं असतं का मी उद्या 100-150 खासदार घेऊन येतो, तर याची अवकात नव्हती लाठीचार्ज करायची. समजलं का? आणि हे यानं गु खाल्ला आहे साध्या भाषेत. साल्याले सुधी भाषा समजत नाही. मला झ्याट लेणं देणं नाही. अरे म्हाताऱ्या बायाले सोडलं नाही, पोरीले मारलं, पोराईच्या डोक्यावर मारलं. आणि राहुल गांधी फक्त मग का पोट्याच्या सभाच घ्यायला आहे का, तिथं डाटा सांगायलाच आहे का? माझ्या राहुल गांधीवर सरळ आरोप आहे आणि या इंडिया अलायन्सच्या प्रत्येक खासदारावर आहे. तुम्ही झोपले होते का? म्हणजे आंदोलनाच्या अगोदरल्या दिवशीपर्यंत तुम्हाला तिथं फोटो स्टेजवर फोटो काढायला येते, पोट्याचा गर्दीचा मॉप जमवायला येते, रील्स बनवायला येतं का तुम्ही तिथं? आणि ज्या दिवशी आंदोलन होते त्या दिवशी तर 100-50 खासदार पाहिजे होते. अंडे टाकत होते का त्या संसदेत? एवढं मोठं आज सरकार बदललं असतं या देशाचं सरकार. अशी वेळ होती सरकार बदलाची. साली यायले सरकार बदलायचं नाही, यायचा अहंकार यायच्या डोक्यात घुसून आहे ना. अरे मोदीची सत्ता पलटवायची होती तर आज बदलली असती सत्ता. आज वेळ होता, आज बंद्या भारतातून लोक आले होते. आणि मजाल नसती या पुन्हा त्या सैनिक हिचं पॅरामिलिटरी फोर्सची पोरायले हात लावायची. तुम्ही जर तिथं असते तर थू आहे तुमच्या खासदाराच्या जिंदगानीवर साल्यो मराज साले.